नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत तांदूळ कुंद्र्याची भाजी कशी बनवायची ते। तर बनवायला सुरुवात करूया। त्याआधी तुम्हाला सांगणार आहे मी, आमच्या इकडे याला तांदूळ कुंद्रा म्हणतात, तुमच्या इकडे काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा। कोणी कोणी त्याला तांदळाची सुद्धा भाजी म्हणतात। ही खूप आरोग्यदायी भाजी आहे। रानभाजी असल्यामुळे याचे खूप सारे फायदे आहेत। तर बनवायला सुरुवात करूया। ही भाजी बनवायला खूप सोपी आहे, तर बनवायला सुरुवात करूया। इथे घेतलेली आहे मी कढई, कढईमध्ये घातलेले आहे तेल। आता तेलामध्ये घालायचे आहे आपल्याला जिरे। तर मी इथे अर्धा चम्मच जिरे घेतलेले आहे। यानंतर घालायचा आपल्याला मीडियम साइजचा एक ते दोन कांदे घ्यायचे आहेत। या भाजीला कांदा थोडा जास्तच लागतो। आणि त्यासोबत घालायचे आपल्याला 3 ते 4 हिरव्या मिरच्या छान अशा कट करून घालायच्या आहेत। आणि याला छानपैकी असं फ्राय करून घ्यायचा आहे। जोपर्यंत हा कांदा गुलाबी रंगावर भाजला जात नाही तोवर याला भाजून घ्यायचा आहे, म्हणजे फ्राय करायचा आहे तेलामध्ये। तर कांदा फ्राय करून घेऊया। तर आपला कांदा असा गुलाबी रंगावर भाजलेला आहे। यावर घालायची आहे आपल्याला ही भाजी। भाजी घातल्यानंतर यावर आपल्याला चवीनुसार मीठ सुद्धा घालायचे आहे। तर आपण भाजीला असं परतून घेणार आहोत। या भाजीला थोडेसे तेल जास्त लागते, कारण की या भाजीला कुठेही पाण्याचा वापर केला जात नाही, ही फक्त तेलामध्येच फ्राय केल्या जाते। आता यावर आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि छान असं फ्राय करून घेणार आहोत। ही भाजी खायला खूप टेस्टी लागते। तुमच्या इकडे ही भाजी कशा प्रकारे बनवली जाते ते मला नक्की कमेंट करून सांगा। आणि कशी वाटली तुम्हाला या भाजीची रेसिपी हे सुद्धा कमेंट करून सांगा। तर इथे बघू शकता आपली भाजी तयार आहे। आणि ही भाजी शिजल्यानंतर कमीच होते, तर आपण सर्व करून घेऊया। तर कशी वाटली मग तुम्हाला तांदूळ कुंद्र्याची भाजी मला नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।